ऍडव्होकेट धनराज वंजारी काल सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश आहेत भारताचे एन व्ही रामन्ना ते असं म्हणाले की स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आपण ब्रिटिशकालीन कायदा हा जो आहे राजद्रोहाचा, देशद्रोहाचा, सेडिशन ऍक्ट, IPC 124A हा कायदा अंमलात आणतो आहोत, हा रद्द केला पाहिजे असं मत जेव्हा सरन्यायाधीश व्यक्त करतात तेव्हा ते नेमका काय विचार करत असतील, त्यांच्या एकूणच वक्तव्यांवर तुमच्या काय लक्षात येतं? माझ्या दृष्टीनं याच्यामध्ये दोन व्ह्यू आहेत. एक तर हा कायदा कालबाह्य झालेला आहे आणि या कायद्याचा वापर बघता जगामध्ये जेव्हा कुठलाही देश लोकशाहीकडून एकाधिकारशाहीकडे प्रवास करतो तेव्हा असल्या ड्रॅकोनियन कायद्यांचा वापरापेक्षा गैरवापर जास्त होतो. तिसरं महत्वाचं की असहमतीची स्वीकृती ही जी लोकशाहीची तत्वप्रणाली आहे त्याला हे मारक आहे. म्हणून हा रद्द केला जाऊ नये याच्यावर एक अनालिटिकल डिस्कशन, एक चर्चा झाली पाहिजे, हे पहिलं मत आहे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचं. दुसरं मत त्याच्यावर त्यांनी असं व्यक्त केलेलं आहे की ब्रिटनमध्ये 2009 मध्ये हा कायदा होता, रद्द झाला. ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँड यांनी 2010 साली हे कायदे रद्द केले. दक्षिण कोरियाने 1988 ला रद्द केला आणि इंडोनेशियामध्ये 2007 ला हल्लीच तो कायदा रद्द झाला. आता अशा प्रकारे जगभरातला जो प्रवाद आहे मानवतेचा तो लोकशाहीच्या दृष्टीने जात असेल तर हे असे कायदे, ज्या कायद्याची मुळात पार्श्वभूमीच त्या काळातले लाला लजपतराय असो, भगतसिंग असो, अरविंद घोष असो, टिळक असो, महात्मा गांधी असो, यांना सप्रेस करण्यासाठी, स्वातंत्र्याची जी चळवळ होती तिला सपरेट करण्यासाठी या कायद्याचा 1870 ला उपयोग करून वापर पुढे करण्यात आला. आणि त्यानंतर आपण या कायद्याचं प्रारूप जर बघितलं तर केदारनाथ सिंग पासून तर तुम्हाला विनायक सेम, असीम त्रिवेदी, त्यानंतर कुडानकुलम च्या परमाणु केंद्राचा विरोध करण्यासाठी त्या ठिकाणी एका विलेज लोकॅलिटीतल्या 7,000 लोकांवर एका वेळी हा कायदा लावण्यात आला. त्यानंतर हार्दिक पटेल असेल, कन्हैया कुमार असेल, अलीकडे शेतकऱ्यांवरती लावला, जे शेतकरी आंदोलन करतात दिल्लीमध्ये, हरियाणामध्ये लावला गेला, हरियाणामध्ये लावला गेला. एका नेत्याची गाडी अडवली म्हणून हा लावला गेला. विनोद दुआची त्याच्यामध्ये केस आहे सामील. अशा खूप लोकांवर, म्हणजे तुम्ही काही करायला दिलं आणि म्हणून इथं खऱ्या अर्थाने सरन्यायाधीश महोदयांनी या भारत देशावरती एक प्रकारे उपकार केले असं मी म्हणेल की या चर्चेला त्यांनी तोंड फोडलं की राजद्रोह कशाला म्हणायचा आणि देशद्रोह कशाला म्हणायचा. अँटी नॅशनल आणि अँटी गव्हर्नमेंट याची डेफिनेशन करायची ती वेळ आहे. गव्हर्नमेंट म्हणजे एखाद्या सरकाराचं, एखाद्या पक्षाचं गव्हर्नमेंट असेल आणि त्या पक्षाची जी काही ध्येय धोरण आहे त्याच्या अनुरोधाने जर गव्हर्नमेंटवर काही टीका होत असेल तर ती देशावर केलेली टीका किंवा अँटी नॅशनल किंवा देशद्रोह आहे असं होत नाही. म्हणून राजद्रोह आणि देशद्रोह याची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर जेव्हा 1870 ला हा एक कलम लागू झाला 124A IPC मध्ये, त्यावेळी देश अस्तित्वात नव्हता, त्यावेळी राज्य सत्ता अस्तित्वात होती आणि ते ब्रिटिशांची होती. म्हणजे राजद्रोहाचं खरं प्रारूप या कायद्याला आहे. आशिष, हे राजद्रोहाचं प्रारूप बीजेपी सरकारच्या कारकिर्दीमध्ये 2014 पासून 19 पर्यंत जेव्हा बघतो की 326 केसेस, 560 लोकांना अटक आणि त्याच्यातले फक्त 10 लोकांना मामूली शिक्षा झालेली आहे, हे बघता या कायद्याचा राजद्रोह सोडून तुम्ही देशद्रोही कायदा म्हणून जो दुरुपयोग केलेला आहे त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाचं हे जे जजमेंट आहे ते जजमेंट फार महत्वपूर्ण आहे. आपण याचा विचार साकल्याने केला पाहिजे आणि खरंच भारतातून हा जो 124 सेडिशन, देशद्रोह, राजद्रोहाचा कायदा आहे हा काढायला पाहिजे. प्रिझम्पशन ऑफ कॉन्स्टिट्युशनॅलिटी जे आहे ते कायद्याला असते, कुठल्या एका कलमाला नसते. IPC इंडियन पिनल कोड 1860 चा आपण जेव्हा कॉन्स्टिट्युशनली प्रिझ्युम करून अडॅप्ट केला त्याच्यामध्ये ती होती. आता प्रश्न असा आहे की या विषयाचं विडंबन एवढं जास्त होऊ शकतं की कितीही तुम्ही स्ट्रेच करू शकता. आता डोमेस्टिक व्हायलेंसचं नाव काढलं राजीव जी, मैं तुम्हें ये कह दूं कि अगर किसी मिनिस्टर की बेटी किसी घर में ब्याही है और उसको परेशानी हो रही है तो क्या आप 124 ये लगा देंगे?
और जहां तक दहशत गर्दों का सवाल है मेरे भाई, अपने पास मौका है, यूएपीए है, अर्बन नक्सल्स हमारे उसके अंदर अरेस्ट है, तो हमारे पास कानून का जखीरा पड़ा हुआ है जिसके अंदर ये 124A को खारिज करने की सिर्फ बात चल रही है और डिबेट इसी पे है। उसकी वजह संगीन इसलिए है कि ये 124A ये ब्रिटिशों ने उस वक्त स्वतंत्रता की मोमेंट को दबाने के लिए इस्तेमाल किया, सिर्फ और सिर्फ इसलिए इस कानून का प्रावधान अब आगे नहीं हो। इसमें एक इंपॉर्टेंट बात आप ध्यान में ले लो, जबकि अटर्नी जनरल साहब वेणुगोपाल साहब ने कोर्ट के सामने ये बात कही है, वेणुगोपाल म्हणतात की हे 124 हा रद्द व्हावा याचं पिटिशन ऑलरेडी जस्टिस ललितकडे पेंडिंग आहे, त्याची 27 जुलै तारीख आहे, त्या तारखेला हिअरिंग होऊ द्या आणि ह्याच्यावरती त्यांनी विरोध पण दर्शवला की हा कायदा आम्ही रद्द करणार नाही। पण त्याच बरोबरीने असे सॉलिसिटर जनरल जे तुषार मेहता आहे ना, यांची भूमिका फार महत्वाची आहे, गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून त्यांनी भूमिका मांडली। ते काय म्हणतात की गव्हर्नमेंटला यावर विचार करायला, म्हणजे हा कायदा रद्द करून याच्या जागी जर सबस्टिट्यूट एखादा दुसरा पर्यायी कायदा आणायचा असेल तर त्यावर विचार करायला पुरेसा वेळ द्या। मला वाटतं जसं जीएसटीला आधी विरोध झाला, नंतर जीएसटी जास्त ड्राकोलियन करून आणल्या गेली, तसं एखाद्या वेळी भीती आज मला अशी निर्माण झालेली आहे, ही माझी पर्सनल भीती व्यक्त करतो, दोन्ही माझ्या पॅनलिस्टला अँटागोनाइज होण्याचं कारण नाहीये की 124A कलम रद्द केल्यानंतर जो दुसरा कायदा पारित होईल त्या कायद्याचं प्रारूप हे भीक नको पण कुत्रावर असं म्हणण्याची वेळ येण्यासारखी परिस्थिती तुम्ही या जनतेवर आणू नका। कारण तुमचं एकंदर रुख कसं आहे की देशाचा पंतप्रधान असतो परंतु पंतप्रधानाचा देश नसतो। या ठिकाणी पंतप्रधानाचा देश होऊ घातलेला आहे आणि लक्षात ठेवावं, इतिहास गवाह आहे, हिटलरची जर्मनी कोणीही म्हणत नाही, जर्मनीचा हिटलर हुकुमशहा असे लोक विचार करतात। हे शेवटी जनतेचं लोकांचं राज्य आहे, भारत देश हा लोकांनी मिळून झालेला आहे, त्याच्यामुळं इथं आता सरकारने या अनुषंगाने जर विचार करायचा असेल तर तो जनताभिमुखच केला पाहिजे अशी मागणी मेन आपण चर्चा 1 तास जवळपास करतोय। मुख्य प्रश्न आहे की कायद्याचा गैरवापर, कायद्याचा गैरवापर ही बेसिकली असते मानसिकता, कायदा सुव्यवस्था प्रशासनाची। म्हणून मी म्हणालो कायदा सुव्यवस्था प्रशासन जर सरकारने आपल्या पद्धतीने वागवायचं ठरवलं असेल, देशामध्ये परमबीर सिंगनी काय काय केलं, आता ते पोलीस ऑफिसर बोलतात परमबीर सिंगनी काय करावं हे सरकार ठरवतात आहे, सीबीआयच्या डायरेक्टरचा काय गोंधळ आहे सगळ्या जगाने बघितलेला आहे। जिथे प्रॉब्लेम होतो की जो देश लोकशाही पासून एकाधिकारशाहीकडे वाटचाल करतो त्या देशामध्ये प्रशासन कायदा सुव्यवस्थेचं हे सरकार आपल्या बटीक म्हणूनच याच्या खाली ठेवते, प्रेशर खाली, आणि त्याच्यामुळं कायद्याचा गैरवापर केला जातो। कायद्याचा गैरवापर हा प्रमुख मुद्दा आहे। वेणुगोपाल आणि तुषार मेहता या दोघांचाही युक्तिवाद लक्षात घेता मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाने अतिशय प्रामाणिक आणि नैतिकतेने संसदेला एक संधी उपलब्ध करून दिली सरकारला की तुम्ही याच्यावर विचार करा, गाईडलाईन्स बनत असतील तर गाईडलाईन्स त्या पण कोर्ट तपासून बघेल। किंबहुना अॅट्रॉसिटीचा कायदा, ज्यावर तुमच्याकडे एक उदाहरण आहे की हु इज सुप्रीम तर पार्लमेंट इज सुप्रीम, अॅट्रॉसिटीच्या जे ड्रॅकोलियन कंडिशन सुप्रीम कोर्टाने काढल्या होत्या त्या परत पार्लमेंटने आणून एस्टॅब्लिश केल्या। म्हणजे लेजिस्लेचरच्या पॉवरवर ज्युडिशियरी अतिक्रमण करणार नाही, परंतु लेजिस्लेशन हे बरोबर आहे की नाही हे सांगण्याचा नैतिक अधिकार ज्युडिशियरीचा आहे। आणि मला वाटतं रामण्णा साहेबांनी, सरन्यायाधीशांनी त्यांना सलाम करतो, त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे। आता बॉल सरकारच्या कोर्टात आहे, सरकारने याच्यावर योग्य निर्णय घेण्याची गरज आहे।